27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघणार। 29 ऑगस्टला मुंबईला पोहोचणार। आरक्षणाचा गुलाल लागल्याशिवाय मागे हटायचं नाही, जरांगे पाटलांचा निर्धार। 27 ऑगस्टला सकाळी अंतरवालीमधून मोर्चा निघणार। कोणी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करायची नाही, तर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात द्या। आपल्याला शांततेत मुंबईत पोहोचायचंय, जरांगे पाटलांचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांवर दबाव असल्याने कारवाई। जरांगेंचा हल्लाबोल, तर सरकारच्या लोकांकडून मराठ्यांच्या मोर्चावर दगडफेक, जाळपोळ होऊ शकते, पण तरी मागे हटायचं नाही, जरांगेंच्या सूचना। येत्या निवडणुकीमध्ये मतांचा पाऊस पाडा। दहिसरमधील शाखेच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंचं आवाहन। शिवसेना कधीच फुटणार नाही, विश्वास केला व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर मतं गेली कुठं हा प्रश्न 8 महिन्यानंतरही अनुत्तरित, राऊतांचं विधान। भाजपची उद्या तातडीची बैठक। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तातडीची बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी। पुणे जिल्ह्यात 2,04,000, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,000 बोगस लाभार्थी। मंत्री नितेश राणे उद्या साजरी करणार वराह जयंती। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये वराह जयंतीच्या निमित्तानं राणे करणार महाआरती। लालबागच्या राजाची पहिली झलक समोर। गणरायाचं साजिर रूप पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।